बीडच्या निगनूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला 2 पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. काठ्यांनी मारहाण केल्याने महिला जखमी असून तिच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. पीडितेने या संदर्भात पोलीस अधीक्षकांना तक्रार दिली आहे. ते बिभीषण शिंदे आलता घरी, ते 10 रुपयाला पैसे मागत होता. तर मी म्हणलं पैसे नाही तर बाबा, तर ते लईच हे करायला लागला. तर मग त्याला म्हणलं चल तुला पोलीस स्टेशनमध्ये घालते. मग तिथं चौकात थोडं नेलं. पोलीस स्टेशन थोडं राहिलं होतं, तर त्याने मला 2-3 चापटे हाणल्या त्याला. म्हणलं त्याला कोणतरी फोन लावला पोलीस स्टेशनमध्ये. मग गाडी आली, मग गाडीत त्याला बसून नेलं. मग पोलीस आले, म्हणले तू ये वापस केस. मी म्हणलं माझी तक्रार करायची याच्यावरच ये म्हणले. तर लगेच पोलीस 2-3 पोलीस आले की ते मला काटेने मारहाण केली, मला खाली पाडले. मी वरडायला लागले, मला लय मारायला लागले म्हणून मी रडायला लागले, मोठ्याने चिरकाले. तरी पोलीसवाले काय ऐका नाही, तर मारायला लागले. आणि मग माझे दीर आणि नणंद आले, म्हणले नका मारू. त्यांना बी गचांड्या, मालकाला बी गचांड्या दिल्या आमच्या. मग ते सोडले की लगेच मग मला मी बेशुद्ध का काय पडले म्हणते. मग मला सरकार दवाखान्यात नेलं का काय. मग तिथून मग मला लय मारलं त्यांनी, बेजबर मारित होते काट्याने. मला बसता येत नव्हतं. काही शीटवर मारले, मांड्यावर मारले, मुक्का मारलाय बघा सर. हां ते पोलीसवाले येतं बघा, 2 जण येतं बघा. पुरुष होते का? हां पुरुषच होते बघा, महिला नाही. महिला होते पण महिलाने त्या पोराला घेऊन गेली ती. आणि महिलांनी मला हात नाही लावला, ह्या पुरुषांनी मला मारलं. महिलांनी मला 5 बोटं बी नाही लावले. काय म्हणत होते मारताना काय म्हणत होते? हां हिला आत टाकायचं म्हणले, हीच माजलेली, हिला टाकायचं म्हणले, हिला मारा म्हणले, मारा हिला. हां म्हणून वरून अशा काट्या मारत होते सर. काय मागणी आता प्रशासनाकडे? मला न्याय पाहिजे सर. हां मला न्याय, त्यांना सस्पेंड करा. बायांना मारायला पोलिसाचा अधिकार आहे का? हां त्यानं मला लेडीजने हाणलं असतं तर मी काही बी केलं नसतं. पण मला पोलिसवाल्याने कशाबद्दल मारहाण केली, त्याला सस्पेंड करावं लागेल तुम्हाला दोघांना. पोलीस स्टेशनच्या CCTV फुटेजची मागणी पीडित महिलेने केली आहे. दरम्यान निगनूरचे ठाणे प्रमुख चंद्रकांत गोसावी यांनी हे आरोप फेटाळले आहेत. पोलीस स्टेशनमध्ये असा कोणताही प्रकार घडलेला नाही, हे सर्व आरोप खोटे असल्याचं त्यांनी सांगितलंय.